नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण पंचम अंश. आज आपण 28वा अध्याय पाहणार आहोत. 28वा अध्याय यामध्ये रुक्मीचा वध हा विषय आहे. मागच्या अध्यायात आपण पाहिलं की प्रद्युम्न हा परत आला आणि त्याची पत्नी पण त्याला मिळाली आणि रुक्मिणीचं आणि तिच्या मुलाचं हे मिलन झालेलं आहे. नंतर ते सगळे द्वारकापुरीला परत आले आणि सगळ्या नागरिकांना सुद्धा खूप आनंद झाला. आता पुढे श्री पराशर ऋषी सांगतात, हे मैत्रेया, रुक्मिणीला प्रद्युम्नाशिवाय चारुदेष्ण, सुदेष्ण, वीर्यवान, चारुदेह, सुषेण, चारुगुप्त, भद्रचारू, चारुविंद, सुचारू आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ चारू नावाचे अशी मुले झाली आणि चारुमती नावाची एक कन्या झाली. रुक्मिणीच्या शिवाय श्रीकृष्णाला कालिंदी, मित्रविंदा, नग्नजिताची मुलगी सत्या, जांबवानाची मुलगी कामरूपिणी, रोहिणी, अतिशीलवती मद्रराजसुता सुशीला, भद्रा, सत्राजिताची पुत्री सत्यभामा आणि चारुहासिनी लक्ष्मणा या अतिसुंदर अशा 7 स्त्रिया आणखी होत्या. याशिवाय 16,000 स्त्रियासुद्धा तिथे होत्या. महावीर प्रद्युम्नाने रुक्मीची सुंदर कन्या जी होती तिने हा जो श्रीकृष्णाचा मुलगा आहे प्रद्युम्न त्याला स्वयंवरामध्ये वरलं. त्यामुळे प्रद्युम्नाला अनिरुद्ध नावाचा एक महापराक्रम संपन्न असा मुलगा झाला, जो युद्धामध्ये रुद्ध म्हणजे प्रतिहत न होणारा होता, बळाचा समुद्र होता आणि शत्रूंचं दमन करणारा होता. श्रीकृष्णाने अनिरुद्धासाठी रुक्मीची पौत्री नात म्हणजे तिला पसंत केली पत्नी म्हणून. आणि रुक्मिणीने मग काय केलं की कृष्णाशी ईर्ष्या होती त्याला पहिल्यापासून, त्यामुळे त्यांनी आपल्या नातीची मुलगी म्हणजे आपली पणती ही द्यायला तो तयार झाला. हे द्विजमैत्रेया, त्या विवाहामध्ये सम्मिलित होण्यासाठी कृष्णाबरोबर बलराम आणि इतर यादवगण रुक्मीची राजधानी भोजकट नावाच्या नगरीला आले. जेव्हा प्रद्युम्नपुत्र महात्मा अनिरुद्धाचा विवाह संस्कार झाला होता त्यावेळेला कलिंगराज वगैरे राजांनी रुक्मीला सांगितलं की हे बलभद्र हे जे आहे सगळे ते चांगल्या प्रकारे द्यूतक्रीडा जाणतात. त्यांना एवढंच नाही तर त्यांना त्याचं व्यसन पण आहे. मग आम्ही ह्या महाबली बलरामाला या द्यूतक्रीडेमध्ये का बरं जिंकून घेऊ नये, म्हणजे आपण त्यांच्याशी द्यूत खेळूया असं थोडक्यात त्यांना म्हणायचं. श्री पराशर ऋषी पुढे सांगतात, तेव्हा बळाच्या मदाने उन्मत्त झालेल्या रुक्मिणीने त्या राजांनी म्हटलं की हो, खूप खूप छान, आपण सभेमध्ये बलरामाबरोबर द्यूतक्रीडा खेळूया. तर रुक्मिणीने आधीच पहिल्या डावामध्ये बलरामाकडून 1,000 निष्क सोन्याची नाणी म्हणजे जिंकले. दुसऱ्या डावामध्ये आणखीन 1,000 निष्क जिंकले. तेव्हा बलरामाने 10,000 निष्कांचा आणखीन एक डाव लावला. तर त्यालासुद्धा तो पक्का द्यूत खेळणारा होता रुक्मी, त्याने त्याला जिंकला. हे द्विज अशा प्रकारे मूढ कलिंगराज ते आपले दात दाखवत जोराने हसायला लागला आणि मदोन्मत्त रुक्मिणी म्हटलं की द्यूत क्रीडा येत नसूनसुद्धा बलभद्रांना मी कसं हरवलं बघा. हे उगाचच म्हणजे हे अक्ष जे आहेत, फासे जे आहेत, त्याच्या अहंकाराने अंधा झाला होता आणि अक्षकुशल पुरुषांचा अपमान करत होता. अशा प्रकारे कलिंग राजाला दात दाखवत आणि रुक्मीला असं दुर्वाक्य बोलत असलेलं हलायुध बलभद्राने ऐकलं बलरामाने आणि साहजिकच तो अत्यंत क्रोधित झाला.
तेव्हा त्यांनी अत्यंत रागाने आणखीन करोड 1 कोटी म्हणजे निष्क सोन्याच्या नाण्यांचा डाव लावला. तर रुक्मिणी तेही जिंकलं आणि त्यानिमित्त म्हणजे त्यांनी ठीक आहे म्हटलं आणि त्यानिमित्त त्यांनी फासे फेकले. तेव्हा बलरामाने ते जिंकलं आणि तो जोरात म्हणाला की मी जिंकलं. यावर रुक्मिणी जोरात बोलला, बलराम असत्य बोलण्याने काही लाभ होत नाही, हा डाव मीच जिंकला आहे. तेव्हा ह्या आपल्या म्हणजे या डावामध्ये आपला म्हणजे आपण जे काही आग्रह केला किंवा आपलं जे दान पडलं ते आपण अवश्य खेळलात, पण मी त्याचं अनुमोदन दिलं नाही. जर तुम्ही अशा प्रकारे जिंकलात तर मी पण का नाही बरं जिंकला, म्हणजे तो त्याच्याशी भांडायला लागला. तेव्हा पराशर ऋषी म्हणाले, त्याच वेळेला महात्मा बलरामाने क्रोधाने जोरात म्हणजे खूप जोरात आकाशवाणीसारखं गंभीर स्वरामध्ये म्हटलं की ह्या डावाला धर्मानुसार बलरामाने जिंकलं आहे. म्हणजे बलरामाचा क्रोध वाढवत आकाशवाणी झाली, असं झालं ते. आणि त्यामुळे बलराम जिंकले तसं आकाशवाणी म्हणाली आणि रुक्मिणी खोटं बोलतो आहे. कारण अनुमोदसूचक वचनसुद्धा त्यांनी बोलला नाही, पण फासे फेकणं वगैरे कार्याने तर ते अनुमोदन दिल्यासारखंच झालं. तेव्हा क्रोधाने लाल भडक डोळे झालेल्या बलरामाने उठून रुक्मिणीला त्या फाशांनी मारून टाकलं. रागाने कसं होतं बघा द्यूत क्रीडेमध्ये. मग तो असं तडफडत होता. तेव्हा त्या कलिंग राजाने राजाला त्यांनी बलपूर्वक पकडलं आणि त्याचे दात जे तो हसत होता, म्हणजे तो दुसरा जो कलिंग राजा होता त्या कलिंग राजाच्याबद्दल बोलत आहेत, तर त्यालाही त्यांनी पकडून दात त्याचे दाखवत होते ते दात तोडले त्यांनी. अशा प्रकारे त्यांनी त्या बाजूचे जे काही राजे लोक होते म्हणजे जे रुक्मिणीला उत्साह देत होते, चिअरअप करत होते ते, तर त्यांनासुद्धा बलरामाने अत्यंत रागाने एक सुवर्णमय स्तंभ तिथला उखडला त्या महालामधला आणि त्यांनी त्याला मारलं. अशा प्रकारे बलराम अत्यंत कुपित झाला आणि तिथे हाहाकार माजला सगळा. संपूर्ण राजे लोक जे सगळे पाहायला आले होते द्यूत, ते घाबरून सगळे पळायला लागले. हे मैत्रेय, त्यावेळेला रुक्मिणी मारला गेलेला बघितला श्रीकृष्णाने आणि एका बाजूला रुक्मिणी आणि दुसऱ्या बाजूला बलराम. यांच्या भयाने तो काहीच बोलला नाही, कारण रुक्मिणीचा भाऊ होता रुक्मी. तिला काही म्हटलं असतं तर तिला रागच आला असता आणि बलरामाला म्हटलं तर तो आधीच रागवलेला होता. त्यामुळे कृष्ण काहीच बोलला नाही. नंतर हे द्विजश्रेष्ठ मैत्रेया यादवांच्या सह कृष्ण सपत्नीक अनिरुद्धाला घेऊन द्वारकापुरीला परत आला. इथं हा 28वा अध्याय संपतो. यामध्ये 28 श्लोक आहेत. आपण इथे थांबू. धन्यवाद.